हेलो गाइस, वेलकम बैक टू माय चैनल। स्वागत है आपका मेरे यूट्यूब चैनल में जिसका नाम है द बबलू लाइव। गाइस आज का जो ब्लॉग है वो हां ते माझा इंट्रो आहे ना, म्हणजे जे इंट्रो आहे ना ते हिंदीमध्ये आणि जे बाकीचे आहे ना ते मराठीतच करणार सगळं. तर गाइस द पब्लिक माझं नाव आहे बबलू. हां ते पहिले शॉर्ट मध्ये कसं म्हणतो तू? तो हॅलो फॅमिली, माझं नाव बबलू आणि मी राहतो मराठीमध्ये असं ना. नमस्कार फॅमिली, स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे द बबलू लाईव्ह. तर असं करतो नाहीच, मला आता मराठीमध्ये कन्वर्ट करायला जरा आवड लागायला. काय होत नाही, हळूहळू मला होती कन्वर्ट. म्हणजे हे माझा इंट्रो आहे ना, मी तर हमेशा कधी पण हिंदीमध्ये द्यायचो, पण आता मी देत आहो मराठीमध्ये. कारण की इकडे मला मराठीत चांगली वाटायची, इकडली भाषाने खूप भारी वाटायची. त्यामुळं मी आता इंट्रो जे माझा इंट्रो आहे ना ते माझा पूर्ण इंट्रो मी मराठीमध्ये देणार आहोत. ठीक आहे, तर स्वागत आहे तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. गाडी चालली ना, आता गाडीचा आवाज खूप येतो इकडं, त्यासाठी मागे जातो. तर ठीक आहे, तर स्वागत आहे गाईज तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे द बबलूला आहे. तर आजचं आपलं हे ब्लॉग राहील, ते आज काही काम नाही. तर आज जर आम्हाला कोणतं काम होतं आहे, पण ते काम जर कॅन्सल. पण आता आम्ही जाणार कुठेतरी बाहेर फिरायला किंवा मग जातो आम्ही टेरेसवर. आम्हाला बनवायचे रील इंस्टाग्रामला, रील्स बनवायचे. रील बनवतो किंवा मग तुम्हाला पण दाखवतो माझी जे वरचं टेरेस आहे ना ते दाखवणार. ठीक आहे, तर आता माझा मित्र गेला आहे वरी तिकडं. तर मित्र जोपर्यंत येते तोपर्यंत आपण आपलं तयारी करून ठेवता, म्हणजे आपलं जे हातपाय धुणं आहे वगैरे ते आपण करून ठेवता. ठीक आहे, इथं माझा आईना आहे, इथं माझी अलमारी आहे. म्हणजे अलमारी म्हणजे काय, दोघा तिघाची अलमारी आहे अशी. ठीक आहे, तर मागचा बी तुम्हाला दाखवू शकत नाही, थोडीशी परमिशन नाही आपल्याकडे. म्हणजे ते गोडाऊन आहेत ते दाखवायचं परमिशन नाही. गोडाऊन बाजू आपली रूम आहे, काय हरकत नाही. तर पब्लिक तसं पण मी खूप चांगलं सगळं. तर आता थोड्या वेळा आपण जाऊता, म्हणजे आपण उद्या जातो छतावर टेरिसला. तिथं मस्त व्ह्यू होतं असताना सांगितलं माझ्या मित्रानं, बघू तर जाऊन. ठीक आहे, आता त्यानं आलं. आता आम्ही जाणार दुकानावर आधी, मग नंतर जाणार वरी आम्ही टेरिसला. तिथं आम्हाला बनवायचे रील, त्यासाठी आम्ही चढल्या वरी. तर आता जाऊन काय आणू एन्जॉयमेंटसाठी काहीतरी स्टिंग आणतो, चांगलं होईल. चल यायला का ए बना, चल यायला चा उठ. चपल कुठे तुझी, नुसतं बसायला घरात बोलून राहायला, थोडंसं हिंडायचं फिरायचं बे. तुला घरात बसून राहतोस काय नाही, नुसतं झोपा काढते. थोडंसं हिंडायचं फिरायचं करायचं. हिंडायचं पुणे आहे, पुण्यामध्ये हिंडत नाही मग कुठे हिंडणार आहे, काय माणूस आहे. दुकानावर पसरी करून काय त्या दुकानावर जातो. इथे जवळ दुकान आमच्या इथंच आहे. 2 कदम चाललं की आमच्या दुकान येते. धुरडा यायला थांबा, मला हवा सुटली, धुरडा यायला. बरं आपला कॅमेरा ऑफ करतो, तिथं दुकानावर कॅमेरा अलाउड नाही त्यासाठी. ठीक आहे, आम्ही 2 घेतल्या स्टिंग, लागू स्टिंग 2 स्टिंग घेतल्या. आता जातो वरी. बिल्डिंग खूप मोठी आहे, बघू खूप मोठी बिल्डिंग आहे. बिल्डिंग ते वरी जायचं. आता किती पायऱ्या चढवते तुम्हाला, पायऱ्या लिहायचं नाही त्याच्या आहे ना म्हणे. पायऱ्या खूप आणि पायऱ्या खूप असतील. 5वा मधला अरे भाई, घेतला शेअर असतं ना, घेतला ठेवा ना. तर इथून जायचं आम्हाला वरी. ला चलो. इकडे वरी पीजीची मुलं असतात, त्यामुळं काही संदेश नाही. ठीक आहे, आपलं जायचं पैदल, नको ना बोलता ना काही करता. इकडे वरी आमच्या साईडला वॉटर फिल्टर पण आहे, पाणी प्यायचं यांची व्हायची ते. आता आलो आमच्या टेरिसवर. तिथं वरी पण जावं वाटतं, पण खूप भीती वाटते आपल्याला. कुणा म्हणणार नाही ना, नको माझ्या वरली वरी आहे ती. तर हे बघा पब्लिक, पुण्याचं व्ह्यू बॅक साईड. हवा आली वा मल्ले मस्त आहे. स्टिक प्यायला किती मस्त वाटतं इकडे, हरकत नाही बा माहिती बरी इकडे. आता इथं आम्ही करणार आमची जे रील आहे ना ते आम्ही ते बनवणार इथंच. कोणी रील बरं ते बनवू, तुझे बनवता. तर गाईज द बबलू लाईफ आणि मनोज सोनावळे दोघांचं इंस्टाग्राम चॅनल आहे, म्हणजे इंस्टाग्राम आहे अकाउंट.
तुम्ही जाऊन बघू शकता आमची रील कशी बनली ते. तर आता आम्ही थोड्या वेळानं आमची रील बनवेन, क्रिएट करेन. तर बस झालं एवढंच होतं. थोड्या वेळानं आम्ही खाली जाईन, म्हणजे आमची रील बनवून आधी आमचं काम करतात काम मग आता जे सनसेट होईल ना, म्हणजे सूर्य खाली झालेलं आहे, त्यामुळं आता आम्ही आलो या टाईमला वरी. इथं कारण घ्यायला चांगलं येतं ना मस्तपैकी, त्यामुळं इथं मस्त बनते. लोकेशन खूप भारी आहे. ठीक आहे ना. थोड्या वेळानं आपण जातो खाली. आता आम्ही मारतो स्टिंग. आम्ही आलो आमच्या बिल्डिंगच्या सर्व लास्ट फ्लोअरला. हे बा लेवूनचं आहे इथं पल्ले फाटायली. लय मोठी बिल्डिंग आहे बा इकडं. हे बघा माझी बिल्डिंग ती आहे, आमच्या मालकाची बिल्डिंग आहे. कसला भारी नजारा आहे राव. इकडं मागं आहे तिकडं क्रिकेट ग्राउंड झालं इकडे या साईडला. इथं आपल्या कॅमेऱ्याची क्लॅरिटी तेवढी नाही दिसत. काय होत नाही, जेवढी आहे तेवढं आपण ॲडजस्ट करून घेऊता. ठीक आहे ना. तुम्ही पण ॲडजस्ट करा. ठीक आहे. आता आमची रील बनवतो. ठीक आहे. आम्ही तर वरी आलो एकदम टॉपला. तर आमची रील बनवायची आहे. तुझी कोणती रील बनवायची म्हण्या? तुझी कोणती रील आहे बनवायची? माझे फोटो काढायचे बस. बरं ठीक आहे, मग मी रील बनवतो मग. ठीक आहे. मुद्दा म्हणतात काय म्हणतात, जेवण केलं का? जेवण केलं का? तर पब्लिक आपलं जे रील होणार होती ते झाली कंप्लीट. आता आम्ही जातो खाली थोड्या वेळानं. थोडं बसतो, एन्जॉय करतो आणि थोड्या वेळानं जातो आम्ही खाली. ठीक आहे. तसं तर काय काम नाही आता सध्या माझ्याकडे. घरी जायचं, खाली जाऊन झोपायचं काम आहे फक्त. दुसरं काही काम नाही. थोडं काम होतं ते काम आम्ही सकाळी 10 मिनिटांमध्ये खतम करून टाकलं. काही विषयच नाही, काही कामच नाही असं विशेष. पक्कवालं स्टिंगली हे 2 स्टिंग हाणल्या दाबून आम्ही गेलो इथं वरी. तिथं आम्ही रील बनवायचं ट्राय केलो, पण म्हणे नाही आपण नाही ना एखाद दिवशी या बिल्डिंगमध्ये जाऊ दे एक वेळेस. जर टाईम आला तर जायचं या बिल्डिंगमध्ये. तिकडं लय भारी बिल्डिंग राहू. कुठली भारी ते वरच्या पांढऱ्या जाय म्हणत नाही तिकडं. मग बघू ना कंट्रस्टला मग आपण एक वेळेस गाईज. आम्ही आहे ना तिकडे जाऊन येतो एक वेळेस, म्हणजे एखाद दिवशी जाऊ टाईम भेटला तर. ठीक आहे ना. काय हरकत नाही. आता आम्ही थोड्या वेळ जातो आम्ही खाली. आता आलो मी खाली, म्हणजे थोडं राहिलं वरून खाली यायला काही टाईम लागला नाही, पण जायला टाईम भरपूर लागला. इथं आहे ना मनोज काय आलेत ना. आता थोड्या वेळानं थोडं कुठं बाहेर जाईन किंवा मग झोपून राहीन. ठीक आहे. आमच्याकडे ना एक श्री नावाचा छोटा मुलगा आहे, बरं लिक्विड बोलत आहे. कॉल आता थोडं फिरायला. हे श्री इथं आहे याला श्री. आता जायचं होतं मला. हे श्री आमच्याकडे ते लाकडाचे खेळे होते 3 चाकाच्या. आणि हे बघा ना कसं चालतंय. कार नाही द्यायला कारण फार तर अबे गाडी लागेल तसं हुशार आहे गाडी आमचा. चालू आपल्या रूमवर, म्हणजे आपल्या रूमवर चालू. तर हा ब्लॉग इथे एंड करू. भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद. असा प्रेम राहू द्या. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा.